नमस्कार, मी सायली पोळ होम पार्लर या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। तर मी काल जो व्हिडिओ पोस्ट केला होता तो माझं इंट्रोडक्शन होतं। थोडं अजून तुम्हाला माझ्याबद्दल कळत राहील की नक्की काय कसं मी पार्लर सुरुवात केली, छोटे छोटे किस्से आहेत मी तुम्हाला सांगत जाईल। पण आज जो आपला व्हिडिओ पोस्ट होणार आहे तो आहे आयब्रोचा शेप कसा द्यायचा। तुम्ही हा व्हिडिओ फुल आणि व्यवस्थित पहा आणि जर तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर, आणि हा व्हिडिओ फक्त आणि फक्त त्या लोकांसाठी आहे की ज्यांना आयब्रोला प्रॉब्लेम येतात। बाकीच्यांना येतात त्यांचं ठीक आहे, ही माझी पद्धत आहे, माझी टेक्निक आहे जी मी फ्रेशर्सना शिकवत आहे। त्याच्यामुळे प्लीज कुणी माइंड करू नका आणि जर काही चुकलं असेल तर क्षमा करा। तर ही आजचं आपलं मॉडेल आहे। तुम्ही पाहू शकता की मी सगळ्यात पहिल्या की आयब्रोला कोम करून घेतला आहे। हा छोटा कोम तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही अवेलेबल होईल। टूल्स काय लागतात आयब्रोसाठी हे मी तुम्हाला एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल। बऱ्यापैकी जणींना ज्यांनी पार्लरचे कोर्सेस केले आहेत त्यांना तर माहिती की आपल्याला आयब्रो करण्यासाठी काय काय लागतं। तुम्ही पाहू शकता आयब्रो मधी जाड आहे, साईडला विरळ आहे आणि क्लायंटला मी जेव्हा पकडायला लावलं तेव्हा तुम्ही ऑब्झर्व करा की जे क्लायंटचं मधलं बोट आहे, म्हणजे आपली 5 बोट असतात, 2 अंगठ्याच्या शेजारचं आणि अंगठ्याचं साईडला ठेवायचं, मधलं बोट हे क्लायंटच्या पॉइंटवरच आलं पाहिजे। ही फर्स्ट सिक्रेट आहे आयब्रो करताना। धागा कसा पकडायचा हे तुम्हाला माहिती आहे, पण आपल्याला ज्या दिशेने शेप द्यायचा आहे त्याच दिशेने तो धागा फिरला पाहिजे। कधी कधी आयब्रो उडतात। आयब्रो उडण्याचं कारण म्हणजे जी आपली आयब्रो करताना धाग्याची जी कात्री असते ती धाग्याची कात्रीचं ऑब्झर्वेशन आपलं पाहिजे की दुसरा केस तर उडणार नाहीये ना। बोट तिथं असल्यामुळे एक अँगल क्रिएट झाले आणि माझ्या क्लायंटची रिक्वायरमेंट होती की तिला पॉइंट पाहिजे, पण तिला पॉइंट नव्हता कारण केस विरळ होती। कधी कधी तुम्ही जास्त काळी केस, आणि प्रत्येक वेळेस तुम्ही बघा की मी विंचरतीये केस कारण मला एक शेप मिळतो। आयब्रो सगळीकडून इव्हन नाहीये, कुठे पातळ आहे कुठे जाड आहे, मधलाच पोर्शन जो असा आहे की जो काळाभोर आहे। पण तरी पण जी विरळ केस आहेत ती कधीच काढायची नाही। खालची आयब्रो करताना मी धाग्याची जी पकड आहे, मी धागा अजिबात लांब पकडत नाही की मी जेव्हा खालच्या साईडची आयब्रो करते, कारण एक तर दुसऱ्या डोळ्याला धागा लागण्याची शक्यता असते आणि एकदम बारीक जेव्हा आपण कात्री पकडतो आपल्याला रिअलाइज होतं की आपले कुठला केस काढतोय। आणि सगळ्यात पहिलं आयब्रो करताना कायम शेप देऊन घ्यायचा, ना की खाली आयब्रो आधी जी जास्त केस आहेत, खालची जी एक्स्ट्राची केस आहेत एक्स्ट्राची काढून घेऊ आणि मग नंतर आयब्रो करू। अजिबात नाही, असं कधीच करायचं नाही। सगळ्यात पहिला तुम्ही पण बघताय मी व्हिडिओमध्ये पहिल्यांदा शेप देऊन घेतला आहे आणि नंतर फास्टमध्ये मी आयब्रोचे केस काढून घेतली आहेत। आणि तुम्ही जो तिचा बॉक्सचा पोर्शन बघता आहे, बॉक्सचा पोर्शन म्हणजे जिथून आयब्रो आपली सुरुवात होती, तो पोर्शन जर तुम्ही बघताल तर तो खूप विरळ होता। त्याचा शेप ऍक्च्युअलमध्ये राऊंड होता, पण त्याला मी पॉइंट क्रिएट केलाय। सतत विंचरत राहायचंय, आयब्रो विंचरायला कंटाळा करायचा नाही। तुम्हाला जर परफेक्ट आयब्रो, आता मगाची आयब्रो आत्ताची आयब्रो तुम्ही ऍटलिस्ट बॅकला जाऊन बघा एकदा रिव्हर्समध्ये की आधी किती विरळ दिसत होती। आणि मी काही कुठलं जेल किंवा काही प्रोडक्ट लावलेलं नाही आयब्रो काळे करण्यासाठी। जी आहे तो नॅचरल रिझल्ट आहे तुमच्या समोर आयब्रो करताना। आणि एक लक्षात ठेवा, जिथून आपली आयब्रो सुरुवात होती ना तिथली जास्त केस काढायच्या भानगडीत पडायचं नाही। क्लायंटला या साईडचे आयब्रो करताना क्लायंटचा हात मी स्वतः पकडला आहे आणि त्यांना धरायला लावलाय। तुम्ही अजूनही बघू शकता मधलं बोट जे आहे ते क्लायंटच्या पॉइंटवर आहे, पॉइंटनं खेचलाय, त्यामुळे एक मला परफेक्ट अँगल मिळालाय। डाव्या आयब्रोची सुरुवात करताना मी कायम खालच्या साईडनी करते। खालच्या साईडनी करताना मी जिथून आयब्रो सुरुवात होती तिथनं एकदम लाईटली केस काढते, अजिबात मी जास्त केस काढत नाही। हा, ह्यात जर क्लायंटला जर आयब्रो छोटी हवी असती तर मी एक वेळ काढली असती, पण क्लायंटला माझ्या आयब्रो ब्रॉड हवी होती। तिची आयब्रो तशी नव्हती, तिचा शेप वेगळा होता, पण तिला आयब्रो ब्रॉड हवी होती। आता इथं मी थोडासा व्हिडिओ स्लो केला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी की मी एक शेप घेते। माझा थ्रेड कसा फिरतोय हे तुम्ही पहा। जेव्हा तुम्ही प्रॉपर शेप घेता ना आयब्रोजचा, मग इकडची तिकडची उडण्याचा धोका पण नसतो। पण जेव्हा तुम्ही घाबरत आयब्रो करताना एक एक केस असा काढताना तेव्हा कुठंतरी एक दुसरा केस उडून जातो आणि आता परत मी कोंब घेईल आणि कोमनी विंचरायला लागेल। कोमनी विंचरण्याचं एक बेनिफिट आहे ना की आयब्रोज जे आपले आहेत ना प्रॉपर शेपमध्ये यायला लागतात। आपल्याला ज्या शेपमध्ये आयब्रो करायचे ना त्या शेपमध्ये। आता वरती तुम्ही पाहत असाल की वरती आता मी कसा पॉइंट देणार, इकडची तर पॉइंटेड आहे, मग आता इकडची तर दिसताना राऊंड दिसतीये, पण नाही,
ती सुद्धा एक टेक्निक आहे करायची. आधी मी खालची केस प्रॉपर क्लीन करून घेते आणि एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही वरती थ्रेड चालवता ना तेव्हा थोडासा हार्ड वापरू शकता, पण जेव्हा तुम्ही डोळ्यावर आलेले छोटे छोटे केस काढताना तेव्हा धाग्याची पकड थोडीशी ढिली सोडायची. धागा टाईट नाही पकडायचा, कारण क्लायंटची स्किन जी उडण्याचं प्रमाण आहे ना ह्या गोष्टीमुळे जास्त होतं. बऱ्याचशा क्लायंटच्या तक्रारी असतात की कातडच काढतात आमचं आयब्रो करताना. तुम्ही करता तेव्हा आज तागायत आमचं कधी स्किन नाही निघाली. आता वरची आयब्रो करताना पण बघा हळूहळू तुम्हाला शेप कळायला लागेल की मी शेप कसा देते. हा व्हिडिओ मी थोडा झूम केलाय, क्लायंटला तिचा फेस दाखवायचा नव्हता, मग त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ झूम केला. त्यामुळे तुम्हाला आता हा असाच बघावा लागेल, कारण जेवढं तुम्ही झूम करून बघताल तेवढं तुम्हाला, जेवढं जास्त झूम करून बघाल तेवढा व्हिडिओ तुम्हाला जास्त कळणार आहे. कारण लांबून पाहून एवढं कळत नाही. माझे स्टुडंट तिथे जवळ उभे असतात त्याच्यामुळे त्यांना जवळून दिसतं, पण व्हिडिओमध्ये तुम्हाला किती कळलं आहे हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. जर थोडंफार जर काही इकडे तिकडे झालं असेल, थोडंफार तुम्हाला कळालं नसेल तर तरीही तुम्ही कमेंट करा. मी अजून जास्त इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करेल आणि अजून क्लिअर व्हिडिओ मी तुमच्यासाठी अवेलेबल करून देईल. हा नुसता एकच आयब्रोचा प्रकार नाही आहे, असे असंख्य प्रकारचे थ्रेडिंग्स असतात, वेगवेगळे शेप्स असतात, ते नक्की मी तुम्हाला शिकवेन आणि दाखवेल. आणि हा आहे आपला फायनल रिव्ह्यू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.